मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाली। त्याचबरोबर केंद्रीय राजभाषा समितीच्या संयोजक पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। खासदार बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेत। गेल्या 10 वर्षात त्यांना केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे। महत्त्वाच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार श्रीरंग बारणे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नवी मुंबईत तो येतोय या मथळ्याखाली लागलेल्या शेकडो बॅनरचं गूढ अखेर उकललंय। तो येतोय नंतर तो आलाय या मथळ्याखाली बॅनर लावून महाराष्ट्र स्वराज्य पक्षानं आपला पहिला अधिकृत उमेदवार जाहीर केलाय। मराठा नेते अंकुश कदम यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत घराणेशाही आणि नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी तो आलाय असा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भाजपाच्या ठाणे आणि कोकण पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्राच्या 6 विभागाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा पूर्ण केली। संघटनेच्या माध्यमातून बूथ माध्यमातून जिंकण्याचा मूलमंत्र अमित भाई यांनी दिला आहे। डबल इंजिन सरकार महाराष्ट्राकरता जे काम करतंय ते घर चलो अभियान राबवणार असून 2014ला देखील अशीच ऊर्जा दिली होती। या निवडणुकीत देखील अमित भाई केंद्राचं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे। महाड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी अजमेरीतील ख्वाजा मोइनुद्दीन चुस्ती यांच्या दर्ग्यावर चादर चढवत महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासाठी चौथ्यांदा पुन्हा आमदार होण्यासाठी साकडं घातलं। विधानसभा निवडणुकीपूर्वी अजमेरीतील ख्वाजाकडे येऊन आम्ही चादर चढवून मन्नत मागत असतो। ही आमची 4थी टर्म आहे। त्यामुळे आम्ही महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आमदार गोगावलेंच्या विजयासाठी साकडं घातलंय। यंदाच्या निवडणुकीत भरत गोगावले हे विजयाचा चौकार मारतील असा विश्वास मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला। खोपोली शहर आणि पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग साजगाव ते आडोशी येथे असणाऱ्या MIDCत कामाला जात असतात। येथील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना शिळफाटा ते ऋषीवन हॉटेल दरम्यान होणाऱ्या ट्रॅफिकमुळे नाहक त्रास होत होता। याबाबत आम आदमी पार्टीनं राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पेण यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून रस्त्याचं काम चालू केलंय। हे काम सुरू होण्यासाठी आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज पठाण, खोपोली शहराध्यक्ष गॅसुद्दीन खान, शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय उपोषणाला बसले होते। भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणानं गेटवे ऑफ इंडियावर मानवरहित सौर ऊर्जा बोटद्वारे जलतलावावरच्या कचऱ्याचं संकलन करण्यासाठी प्रक्षेपण केलं। हा कार्यक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता। शाश्वत पर्यावरणीय पद्धतीनं प्रोत्साहन देणं आणि भारताच्या सागरी पर्यावरणाचे रक्षण करणं ही जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या दृष्टिकोनाशी ही संकल्पना सुसंगत आहे आणि जनेब प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। रायगडसह कोकण परिसर वर्षाचे 12ही महिने निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो। भात शेती हा कोकणातील पारंपरिक व्यवसाय आहे। सद्यस्थितीत कोकणातील हिरवीगार शेती डोळ्याचं पारणं फेडते। विशेषतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात कोकणातील शेती बहरते। येथील हिरवीगार शेती मनाला समाधान तर डोळ्याचे पारणे फेडावे अशीच असते। सध्या सोन्यासारखं डौलदार पीक तयार झाले। आता कोकणात येणाऱ्या पर्यटकांना देखील येथील निसर्ग सौंदर्याची भुरळ पडते आहे। केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्था मर्यादित चिरनेर यांच्या वतीनं सार्वजनिक नवरात्रोत्सवाचं आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर अतिदुर्गम भागातील केळ्याचा माल या आदिवासी वाडीवरील महिलांना पत्रकार अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबियांच्या वतीनं सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत साड्यांचे वाटप करण्यात आलं। यावेळी आदिवासी बांधव महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती चौक परिसरातील विविध ग्रामपंचायतींनी साजरी करत स्वच्छता अभियान राबवलं। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान आणि जय जवान जय किसान नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यानंतर स्वच्छता अभियानाबाबत शपथ देण्यात आली। स्वच्छता अभियान राबवण्यास ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता अभियान राबवण्यास प्रोत्साहन देणारे, स्वच्छता संदर्भात जनजागृती करणारे यांचा ग्रामपंचायतच्या वतीनं सत्कार करण्यात आला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड।
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।